फिजिक्स धडा 5वा. प्रकाश. प्रारंभिक. प्रकाश म्हणजे दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय प्रारणे होत. प्रकाश मानवाला दिसत नाही, तो अदृश्य आहे. प्रकाशामुळे मानवाला वस्तू दिसू शकतात. प्रकाशाचे स्तोत्र. नंबर 1. प्रकाशाचा मुख्य स्तोत्र सूर्य. सूर्याच्या पृष्ठभागामध्ये घडणाऱ्या केंद्रकीय सम्मीलन अभिक्रियेतून सौर ऊर्जा निर्माण होते. प्रकाशाचे स्तोत्र. नंबर 2. नैसर्गिक स्तोत्र. यात सूर्य, तारे, धूमकेतू. प्रकाशाचे स्तोत्र. नंबर 3. कृत्रिम स्तोत्र. यात विजेचा दिवा, ट्यूबलाइट, मेणबत्ती, जळणारे लाकूड इत्यादी. कोणतीही वस्तू मानवाला 2 परिस्थितीत दिसू शकते. नंबर 1. वस्तू स्वतः प्रकाशाची उद्गम असावी, उदाहरणार्थ सूर्य. नंबर 2. वस्तूने प्रकाशाचे परावर्तन केलेले असावे, उदाहरणार्थ चंद्र. प्रकाश हे ऊर्जेचे एक रूप आहे. न्यूटनच्या मते प्रकाश हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो. हायगेनच्या तरंग सिद्धांतानुसार प्रकाश म्हणजे कोणत्याही माध्यमातील तरंग होय. प्रकाशाचा वेग सर्वाधिक. नंबर 1. निर्वातात. नंबर 2. द्रव. नंबर 3. स्थायू. निर्वातात प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मिनिट पर सेकंद ब्रॅकेटमध्ये 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंद इतका असतो. प्रकाशाचा वेग निर्वातापेक्षा हवेमध्ये 0.3% कमी होतो, तर प्रकाशाचा वेग पाण्यात 25% कमी होतो व प्रकाशाचा वेग काचेत 33% कमी होतो. प्रकाश या घटकात आपण आरसा, भिंग, मानवी डोळा, प्रकाशाचे परावर्तन, अपरावर्तन, अपसरण व विकिरण अशा अनेक बाबी या घटकांच्या रूपाने पाहणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का? सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतरालाच एक खगोलीय अंतर असे म्हणतात. ते 14,96,00,000 किलोमीटर आहे. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 8.2 मिनिटे किंवा 8 मिनिट 20 सेकंद किंवा 500 सेकंद लागतात. चंद्र व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर 3,84,400 किलोमीटर असून चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 1.28 सेकंद लागतात. प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष हे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर होय. एक प्रकाश वर्ष 9.46 × 1012 किलोमीटर किंवा 9.46 × 1015 मिनिट होय. पारसेक. पारसेक हे प्रकाश वर्षापेक्षाही मोठे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक आहे. एक पारसेक 3.26 प्रकाश वर्ष होय. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे ज्या क्रियेमध्ये एखाद्या परावर्तक पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्याच माध्यमात परत फिरतात, त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. नंबर 1. अपातिकिरण, स्तंभिका व परावर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम 2. आपातिक कोन आणि परावर्तित कोन सारख्याच मापाचे असतात. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. नंबर 3. आपातिक किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. संकल्पना 1. आपातिक किरण म्हणजे जो प्रकाश किरण पृष्ठभागावर आढळतो त्याला आपातिक किरण म्हणतात. संकल्पना 2. परावर्तित किरण. परावर्तित किरण आपातिक किरण पृष्ठभागावर आढळल्यानंतर तो परावर्तित केला जातो, त्याला परावर्तित किरण म्हणतात. परावर्तित किरणांची दिशा काही नियमांनुसार ठरते. या नियमास परावर्तनाचे नियम म्हणतात. संकल्पना 3. स्तंभिका. स्तंभिका यात नंबर 1. आपातिक किरण व परावर्तित किरण ज्या बिंदूपाशी एकत्र येतात त्या बिंदूपासून काढलेला लंब म्हणजे स्तंभिका होय. स्तंभिका. नंबर 2. आपातिक कोन म्हणजे आपतन कोन. आपतन कोन आपातिक किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन. स्तंभिका. यातील तिसरे. परावर्तन कोन. परावर्तन कोन परावर्तित किरणांनी स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन म्हणतात. परावर्तनाचे प्रकार.
मुख्य दोन प्रकार पडतात. परावर्तनाचे प्रकार नंबर 1 नियमित परावर्तन. नियमित परावर्तन यात आरशासारख्या गुळगुळीत पृष्ठभागावरून झालेल्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. नियमित परावर्तन यात जर आपाती किरण परस्परांना समांतर असतील तर परावर्तित किरणही परस्परांना समांतरच असतात. आपाती किरण, परावर्तित किरण, सपाट पृष्ठभाग. परावर्तनाचे प्रकार नंबर 2 अनियमित परावर्तन. अनियमित परावर्तन यालाच विसरित परावर्तन असेही म्हणतात. अनियमित परावर्तन यात खडबडीत पृष्ठभागावरून झालेल्या प्रकाशाच्या परावर्तनाला अनियमित परावर्तन असे म्हणतात. अनियमित परावर्तन यामध्ये आपाती किरण परस्परांना समांतर असले तरी परावर्तित किरण समांतर न राहता विस्तृत पृष्ठभागावर पसरतात. अनियमित परावर्तनातही प्रकाशाचे नियम पाळले जातात. अनियमित परावर्तन यात आरसा म्हणजे परावर्तनशील पृष्ठभाग होय. आपाती किरण, परावर्तित किरण, खडबडीत पृष्ठभाग. आरसा. जर्मन शास्त्रज्ञ जट्स वॉन लिबिग यांनी साध्या काचेच्या तुकड्याचा एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला. यालाच रजत काच परावर्तक म्हणतात. आरसा म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर जो पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून सुस्पष्ट प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. आरसा एक सपाट काच असून तिच्या एका पृष्ठभागावर परावर्तक पातळ लेप देऊन त्यावर लाल रंग देऊन परावर्तक पृष्ठभागाचे संरक्षण केलेले असते. त्यामुळे काचेचा दुसरा पृष्ठभाग परावर्तनशील होऊन आरशाचे काम करतो. आरशाचे दोन प्रकार पडतात. 1 सपाट आरसा, 2 खगोलीय आरसा. खगोलीय आरसा याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. 1 अंतर्वक्र आरसा, 2 बहिवक्र आरसा. आरशाचे पहिले प्रकार सपाट आरसा. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी सपाट आरशाचा वापर केला जातो. सपाट आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा नंबर 1 सपाट आरशातील प्रतिमा आभासी प्रतिमा असते. 2 प्रतिमा आभासी व उलटी सुलटी सरळ असते. ती आरशाच्या मागे निर्माण होते तसेच ती वस्तूच्या आकाराएवढीच असते. नंबर 3 सपाट आरशातील प्रतिमा बाजूची अदलाबदल होऊन बनलेली असते. यालाच पार्श्वव्युत्क्रमण असे म्हणतात. म्हणजेच डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे जाते. म्हणूनच रुग्णवाहिकेच्या गाडीवर ॲम्ब्युलन्स ही अक्षरे उलटी लिहिलेली असतात. नंबर 4 वस्तू आणि आरसा यांच्यातील अंतर हे प्रतिमा व आरसा यांच्यातील अंतराएवढेच असते. नंबर 5 वस्तू आणि प्रतिमा यांच्यातील अंतर वस्तू आणि आरसा यांच्यातील अंतराच्या दुप्पट असते. नंबर 6 जर वस्तू सपाट आरशाकडे x अंतराने सरकवली तर ती वस्तू आणि तिची प्रतिमा यांच्यातील अंतर 2x ने कमी होते. नंबर 7 जर सपाट आरसा आपाती बिंदू स्थिर ठेवून Q तून फिरवला तर परावर्तित किरण 2Q ने फिरतो. नंबर 8 जर एखाद्या व्यक्तीला आपली संपूर्ण प्रतिमा आरशात पाहायची असेल तर आरशाची कमीत कमी उंची त्या व्यक्तीच्या उंचीच्या निम्मी असावी. सपाट आरशाचे उपयोग नंबर 2 नंबर 1 शोभादर्शी. शोभादर्शी यामध्ये 3 सपाट आरसे बसवलेले असून ते एकमेकांशी 60 डिग्री कोन करतात. त्यामुळे प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होते व वस्तूच्या अनेक प्रतिमा तयार होतात. सपाट आरशाचे उपयोग 2 परिदर्शी. परिदर्शीमध्ये 2 सपाट आरसे एकमेकांना समांतर म्हणजे 180 डिग्री कोन करून बसवतात. परंतु ते आरसे परिदर्शीच्या नळकांड्याच्या अंशाची
45 डिग्री कोन करून बसवतात. परिदर्शीमध्ये प्रकाशाचे 2 वेळा परावर्तन होते. परिदर्शी हे उपकरण पाणबुडीमध्ये वापरतात. परिदर्शीचा वापर आपल्या दृष्टिरेषेच्या वरच्या पातळीवरील वस्तू पाहण्यासाठी करतात. लुकिंग ग्लास चेहरा पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. सपाट आरशापासून मिळणाऱ्या गुणित प्रतिमा. 2 सपाट आरसे एकमेकांशी विशिष्ट कोनात ठेवले तर एकूण किती प्रतिमा निर्माण होतात हे काढण्यासाठीचे सूत्र पुढील प्रमाणे. n 360 डिग्री भागिले a-1. n प्रतिमांची संख्या. a आरशातील कोन. कोन नंबर 1 180 डिग्री प्रतिमाची संख्या 1. 60 डिग्री प्रतिमाची संख्या 5. 24 डिग्री प्रतिमांची संख्या 14. 120 डिग्री प्रतिमांची संख्या 2. 45 डिग्री प्रतिमांची संख्या 7. 15 डिग्री प्रतिमांची संख्या 23. 90 डिग्री प्रतिमांची संख्या 3. 30 डिग्री प्रतिमांची संख्या 11. उदाहरणे. 1. 2 सपाट आरसे एकमेकांना स्पर्श करून 90 डिग्री कोन करून ठेवून त्यांच्या मधोमध एक पेन ठेवले तर त्या पेनाचे किती प्रतिमा दिसतील. गुणित प्रतिमांची संख्या 3. उदाहरण 2. 2 सपाट आरशामध्ये ठेवलेल्या पदार्थाच्या 23 प्रतिमा मिळवण्यासाठी व त्या 2 आरशामध्ये किती आरशाचा कोन असावा. a 15 डिग्री. नोट. आरशाचे सूत्र पुढे दिलेले आहे. गोलीय आरसा. गोलीय आरसा. गोलीय आरसे. गोलीय आरसे आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून तयार करतात. त्यांच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. यावरून गोलीय आरशाचे 2 प्रकार पडतात. 1. अंतर्गोल आरसा. 2. बहिर्गोल आरसा. मोटार चालकास पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा म्हणजे गोलीय आरसा होय. गोलाकार आरशाचे 2 प्रकार आहेत. नंबर 1 अंतर्गोल आरसा. 2 बहिर्गोल आरसा. गोलाकार आरशाचे पहिले प्रकार अंतर्वक्र किंवा अंतर्गोल आरसा. ज्या गोलीय आरशाच्या पृष्ठभागाचा आतला भाग चकचकीत केलेला असतो त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात. अंतर्वक्र आरसा या आरशाद्वारे प्रकाशाचे अभिसरण होते म्हणून याला अभिसारी आरसा म्हणतात. अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण त्या आरशावर पडून परावर्तित झाल्यानंतर अक्षरावरील एका बिंदूत एकवटात, त्यामुळे या आरशाला अभिसारी आरसा म्हणतात. अंतर्वक्र किंवा अंतर्गोल आरसा याचा वापर डॉक्टर दात, डोळे, कान इत्यादी तपासण्यासाठी करू शकतात. सौर उपकरणातही याचा उपयोग म्हणजे अंतर्वक्र किंवा अंतर्गोल आरसेचा होतो. गोलाकार आरशाचे दुसरे प्रकार बहिर्वक्र किंवा बहिर्गोल आरसा. बहिर्वक्र आरसा ज्या गोलीय आरशाच्या पृष्ठभागाचा बाहेरचा भाग चकचकीत केलेला असतो त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात. बहिर्वक्र आरशाचे मुख्य नाभी म्हणजे बहिर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण परावर्तनानंतर विकेंद्रित होतात. हे सर्व विकेंद्रित किरण मागे वाढवले तर मुख्य अक्षावर एकत्रित येतात. या बिंदूलाच बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. बहिर्वक्र आरसा म्हणजे मुख्य अक्षाला समांतर किरण परावर्तनानंतर अपसारित होत असल्याने या आरशाला अपसारी आरसा असे म्हणतात. बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र, भिंग, अपसारी या सर्वांचे नाभीय अंतर धन प्लस असते. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा. नंबर 1 आरशाचा ध्रुव P. आरशाचा ध्रुव गोलीय आरशाच्या मध्यबिंदूला त्या आरशाचा ध्रुव म्हणतात. आरशाचा ध्रुव त्या आरशाचा
गुरुत्व मध्य असतो. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 2 वक्रता मध्य, त्याला वक्रता केंद्र असेही म्हणतात. वक्रता मध्य यात गोलीय आरसा ज्या काचेच्या गोलाचा भाग आहे त्याच्या मध्यबिंदूला वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणतात. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 3 वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या यात आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या काचेच्या गोलाच्या त्रिज्येला वक्रता त्रिज्या असे म्हणतात. त्याचे सिम्बॉल आर आहे. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 4 आरशाचा मुख्य अक्ष. यात आरशाचा ध्रुव आणि वक्रता मध्य यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला आरशाचा मुख्य अक्ष असे म्हणतात. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 5 आंतरवक्र आरशाची नाभी. त्याचे सिम्बॉल एफ आहे. आंतरवक्र आरशाची नाभी म्हणजे आंतरवक्र आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील एका बिंदूपाशी एकत्र येतात. अक्षावरील त्या बिंदूलाच आंतरवक्र आरशाची मुख्य नाभी म्हणतात. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 6 बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी. यात बहिर्वक्र असणाऱ्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण परावर्तनानंतर विकेंद्रित होतात. हे सर्व विकेंद्रित किरण मुख्य अक्षावरील एका बिंदूतून निघाल्याचा भास होतो. मुख्य अक्षावरील या बिंदूलाच बहिर्वक्र आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. गोलीय आरशाची संबंधित संज्ञा नंबर 7 नाभीय अंतर. नाभीय अंतर यात आरशाचा ध्रुव आणि मुख्य नाभी यांच्यातील अंतराला आरशाचे नाभीय अंतर म्हणतात. नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्येचा निम्मे असते. नाभीय अंतर याचे सिम्बॉल एफ. आर मिळून 2 फोकस. आंतरवक्र आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा. मिळणाऱ्या प्रतिमेचे स्थान, आकार व स्वरूप वस्तूच्या पृष्ठभागापासून असणाऱ्या अंतरावर अवलंबून असते. आंतरवक्र आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा समजण्यासाठी खालील 3 नियम कळले पाहिजे. नंबर 1 पहिला नियम आंतरवक्र आरशाच्या अक्षाला समांतर आपाती किरण परावर्तनानंतर नाभीतूनच जातो. नियम 2 आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तनानंतर तो मुख्य अक्षाला समांतर जातो. नियम 3 जर आपाती किरण वक्रता माध्यमातून जात असेल तर परावर्तनानंतर तो वक्रता माध्यमातूनच परत जातो. नियम 1 मध्ये आपाती किरण परावर्तित किरण. नियम 2 मध्ये आपाती किरण CF परावर्तित किरण. नियम 2 मध्ये आपाती किरण परावर्तित किरण. ही आकृती. एखादी वस्तू अंतर्गोल आरशासमोर ध्रुव व नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्र व नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्रावर वक्रता केंद्राच्या पलीकडे व वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवली असता प्रतिमा कशी व कुठे मिळते ते खालील तक्त्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल. आंतरवक्र आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा. वस्तूचे स्थान. नंबर 1 अनंत अंतर प्रतिमेचे स्थान नाभी. अनंतांतर प्रतिमेचा आकार अत्यंत लहान. अनंत अंतर प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान. नंबर 2 वस्तूचे स्थान अनंत अंतर ते वक्रता मध्याजवळ. प्रतिमेचे स्थान वक्रता मध्य व नाभी यांचे दरम्यान. अनंत अंतर ते वक्रता मध्याजवळ. प्रतिमेचा आकार लहान. अनंत अंतर ते वक्रता मध्याजवळ. प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान. नंबर 3 वक्रता मध्यावर. प्रतिमेचे स्थान वक्रता मध्यावर. वक्रता मध्यावर. प्रतिमेचा आकार वस्तू एवढीच. वक्रता मध्यावर. प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान. नंबर 4 वक्रतामध्य व नाभी यांच्या दरम्यान. प्रतिमेचे स्थान
वक्रता मध्याच्या पलीकडे, वक्रता मध्य व नाभी यांच्या दरम्यान, प्रतिमेचा आकार मोठी, प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान नंबर 5 नाभी. नाभीचे प्रतिमेचे स्थान अनंत अंतर, नाभी याचे प्रतिमेचा आकार अत्यंत मोठी, नाभी प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान नंबर 6 नाभीय अंतराच्या आत. नाभीय अंतराच्या आत वस्तू प्रतिमेचे स्थान आरशाच्या पाठीमागे. नाभीय अंतराच्या आत प्रतिमेचा आकार विशाल. नाभीय अंतराच्या आत प्रतिमेचा स्वरूप आभासी सुलट. रेषावर वस्तू, रेषाखाली वस्तूची प्रतिमा. निष्कर्ष नंबर 1 अंतर्वक्र आरशामुळे निर्माण होणारी प्रतिमा वास्तव किंवा आभासी असू शकते. नंबर 2 उलट किंवा सुलट प्रतिमा वस्तूपेक्षा लहान, वस्तू एवढीच किंवा वस्तूपेक्षा मोठी असू शकते. नंबर 3 वस्तू अनंत अंतरावर असेल तर तिची प्रतिमा नाभीवर तयार होते. नंबर 4 अंतर्वक्र आरशामुळे निर्माण होणारी वास्तव प्रतिमा पडद्यावर मिळवता येते. नंबर 5 अंतर्वक्र आरसा मिळून बहिर्वक्र भिंग मिळून अभिसारी मिळून ऋण असते. अंतर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 1 जास्त नाभीय अंतर असणारे आरसे दाढी करताना वापरतात, कारण अंतर्वक्र आरशाच्या नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली तर तिची प्रतिमा सुलट व वस्तूपेक्षा मोठी दिसते. अंतर्वक्र आरशाचे उपयोग 2 कान, नाक, घसा तसेच दातांचे डॉक्टर पेशंटचे अवयव तपासण्यासाठी ओप्थाल्मोस्कोप हे उपकरण वापरतात, त्यामध्ये अंतर्वक्र आरसा असतो. अंतर्वक्र आरशाचे उपयोग 3 मोटारीचे हेडलाईट आणि सर्चलाईट मध्ये अंतर्वक्र आरशाचा उपयोग होतो व त्यामध्ये प्रकाशाचा उद्गम नाभी स्थानावर ठेवलेला असतो. त्यापासून निघणारे आपाती किरण परावर्तनानंतर आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर जातात व आपल्याला प्रकाशाचा झोत मिळतो. अंतर्वक्र आरशाचे उपयोग 4 सौरचूल यामध्ये देखील अंतर्वक्र आरसे वापरतात. शिजवण्याचा पदार्थ त्यातील आरशाच्या नाभीय स्थानावर ठेवतात. अंतर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 5 परावर्तीने दूरदर्शकात भिंगाच्या ऐवजी अंतर्वक्र आरसा वापरतात. अंतर्वक्र आरशाचे उपयोग 6 बॅटरी किंवा टॉर्च मध्ये अंतर्वक्र आरशाच्या नाभीवर प्रकाशाचा उद्गम असतो. अंतर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 7 OHP ओव्हरहेड प्रोजेक्ट मध्ये अंतर्वक्र आरसा वापरतात, पण प्रकाशाचा उद्गम वक्रता मध्यावर ठेवतात. अंतर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 8 फ्लोड लाईट्स मध्ये प्रकाशाचा उद्गम अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोड्या पलीकडे ठेवतात. अंतर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 9 20 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशासमोर 50 सेंटीमीटर अंतरावर एक वस्तू ठेवली तर तिची प्रतिमा वास्तव व उलटी आणि लहान दिसते. बहिर्वक्र आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा. वस्तूचे स्थान नंबर 1 अनंत अंतरावर प्रतिमेचे स्थान नाभीवर. अनंत अंतरावर प्रतिमेचा आकार अत्यंत लहान बिंदू. अनंत अंतरावर प्रतिमेचे स्वरूप सुलट व आभासी. वस्तूचे स्थान 2 ध्रुव ते अनंत अंतरावर प्रतिमेचे स्थान आरशाचे नाभी व ध्रुव यांच्या दरम्यान. ध्रुव ते अनंत अंतरावर प्रतिमेचा आकार लहान. ध्रुव ते अनंत अंतरावर प्रतिमेचे स्वरूप सुलट व आभासी. बहिर्वक्र आरशाचे उपयोग नंबर 1 गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे बहिर्वक्र असतात. बहिर्वक्र आरशाचे उपयोग 2 मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर चौकात बसवलेले असतात. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार आरशाचा ध्रुव P हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X अक्ष घेतात. चिन्ह संकेत पुढील प्रमाणे. नंबर 1 वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात.
मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात. नंबर 2, आरंभ बिंदूपासून उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात म्हणजे प्लस मानतात, तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात. नंबर 3, मुख्य अक्षाला लंब व वरच्या दिशेने मोजलेली अंतरे ऊर्ध्व अंतरे धन असतात. नंबर 4, मुख्य अक्षाला लंब व खालच्या दिशेने मोजलेली अंतरे ऋण असतात म्हणजे ऋण मोजतात. नंबर 5, अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते. आरशाचे सूत्र समजण्यासाठी खालील गोष्टी समजणे गरजेचे आहे. वस्तूचे अंतर, वस्तूचे ध्रुवापासून अंतर, प्रतिमेचे अंतर, ध्रुवापासून प्रतिमेचे अंतर, नाभीय अंतर, मुख्य नाभीचे ध्रुवापासूनचे अंतर. म्हणजे वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर व गोलीय आरशाचे नाभीय अंतर यांच्यामधील संबंध म्हणजे आरशाचे सूत्र होय. आरशाचे सूत्र a वस्तूचे अंतर प्लस 1 प्रतिमेचे अंतर मिळून 1 भागिले नाभीय अंतर होय. पुन्हा एकदा आरशाचे सूत्र 1 भागिले प्रतिमेचे सूत्र म्हणजे v प्लस 1 भागिले वस्तूचे अंतर म्हणजे u मिळून 1 भागिले नाभीय अंतर म्हणजे f होय. गोलीय आरशामुळे होणारे विशालन प्रतिमेच्या उंचीची h2 वस्तूच्या उंचीची h1 असणाऱ्या गुणोत्तराने दर्शवतात. विशालन प्रतिमेची उंची छेदात वस्तूची उंची मिळून h2 h1. विशालपण म्हणजे प्रतिमेची उंची छेदात वस्तूची उंची मिळून आहे प्रतिमेचे अंतर आणि छेदात वस्तूचे अंतर. यात वस्तू नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली असल्याने वस्तूची उंची धन मानली जाते. जर प्रतिमा आभासी असल्यास उंची धन घेतात व प्रतिमा वास्तव्य असेल तर ऋण घेतात. भिंग बघण्याअगोदर अपवर्तन माहीत असणे गरजेचे आहे, म्हणून आपण प्रथम प्रकाशाचे अपवर्तन पाहूया, त्यानंतर भिंग पाहूया, कारण भिंगात प्रकाशाचे अपवर्तन होते. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला अपवर्तन असे म्हणतात. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्या माध्यमाची घनता बदलते म्हणून प्रकाशाचा वेग बदलतो, म्हणून दिशा बदलते. यालाच अपवर्तन किंवा वक्रीभवन असे म्हणतात. अपवर्तन म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा प्रवास होय. हवेतून काचेत जाणारा किरण अपाती किरण, हवा काचामध्ये अपवर्तित किरण. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. नंबर 1, अपातिक किरण, स्तंभिका, अपवर्तित किरण तिन्ही एकाच प्रतलात असतात. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. 2, अपातिक किरण व अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. 3, दिलेल्या 2 पारदर्शक माध्यमाच्या जोडीकरिता अपातिक कोन व अपवर्तित कोन याचे गुणोत्तर नेहमी स्थिर असते. म्हणजेच पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक असतो, जसे की अपवर्तनांक sin I sin R, I अपातिक कोन, R अपवर्तन कोन. n या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाच्या अपवर्तनांक म्हणतात. या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात. अपवर्तनांक यात प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते. अपवर्तनांक यात प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक हा ठराविक असतो. अपवर्तनांक यात निरपेक्ष किंवा शुद्ध अपवर्तनांक यात सामान्यतः कुठल्याही माध्यमाचा अपवर्तनांक हा निर्वात पोकळी च्या संदर्भात काढतात,
त्यास शुद्ध अपवर्तनांक म्हणतात. हा 1 पेक्षा जास्त नसतो. निर्वाताचा शुद्ध अपवर्तनांक नेहमी 1 असतो. अपवर्तन होत असताना प्रकाशाची तरंग लांबी आणि वेग या 2 गोष्टी बदलतात, पण वारंवारिता बदलत नाही. अपवर्तनांक यात माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. अपवर्तनांक यात काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक. अपवर्तनांक 1n2 पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 छेदात दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे 2n1 मिळून v2 भागिले v1. काही माध्यमांचे निर्वाताच्या संदर्भातील अपवर्तनांक. माध्यम 1 हवा. हवाचे अपवर्तनांक 1.003. बर्फ याचे अपवर्तनांक 1.31. पाणी अपवर्तनांक 1.33. अल्कोहोल अपवर्तनांक 1.36. कॅरोसिन याचे अपवर्तनांक 1.39. फ्युज्ड क्वार्ट्स याचे अपवर्तनांक 1.46. टर्पेटाईन तेल याचे अपवर्तनांक 1.47. बेझिन याचे अपवर्तनांक 1.50. क्राऊन काच याचे अपवर्तनांक 1.52. खनिज मीठ याचे अपवर्तनांक 1.54. कार्बन डायसल्फाइड याचे अपवर्तनांक 1.63. घन फिल्ड काच याचे अपवर्तनांक 1.66. माणिक लाल रत्न याचे अपवर्तनांक 1.76. नीलम रत्न याचे अपवर्तनांक 1.76. हिरा याचे अपवर्तनांक 2.42. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन. विरल माध्यम, घन माध्यम यात जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, तेव्हा आपाती कोन व अपवर्तित कोनापेक्षा नेहमीच मोठा असतो. दुसरं घन माध्यम, विरल माध्यम. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो, तेव्हा आपाती कोन हा अपवर्तित कोनापेक्षा नेहमीच लहान असतो. विरल माध्यम, घन माध्यम. जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. आपाती कोन जसा जसा वाढतो तसा तसा अपवर्तन कोनही वाढतो, पण अपवर्तन कोन कधीही 90% म्हणजे 90° पेक्षा जास्त होऊ शकत नाही. प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना 2 माध्यमाच्या सीमेवर लंबरेषेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन 0° असतो. त्यामुळे प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात कोणत्याही बाजूस न झुकता अविचलितपणे पुढे जातात. आपाती कोन जसा जसा वाढतो तसा तसा अपवर्तन कोनही वाढतो, पण अपवर्तन कोन कधीही 90° पेक्षा जास्त होऊ शकत नाही. अपवर्तनाची उदाहरणे 1. रात्री तारे चमकतात. अपवर्तनाची उदाहरणे 2. पाण्यात अंशतः बुडवलेली काठी वक्र दिसते. अपवर्तनाची उदाहरणे 3. सूर्य उगवताना व मावळताना मोठा दिसतो. अपवर्तनाची उदाहरणे 4. सूर्यास्तापूर्वी व सूर्यास्तानंतर 2 ते 4 मिनिट आपणास सूर्य दिसत राहतो. दिवसाचा उजेडाचा कालावधी प्रत्यक्षापेक्षा 4 मिनिटांनी वाढतो. अपवर्तनाची उदाहरणे 5. होळीच्या अग्नीतून बाहेर पडणाऱ्या ज्वालांच्या पलीकडील काही वस्तू हलताना दिसणे हे अपवर्तनाचे उदाहरण आहे. अपवर्तनाची उदाहरणे 6. घन माध्यमात ठेवलेला पदार्थ विरल माध्यमातून पाहिल्यास तो वास्तव्यापेक्षा कमी अंतरावर आहे असे भासते. उदाहरणार्थ 1.
पाण्यात मासा जिथे असतो त्यापेक्षा वर दिसतो. नंबर 2, पाण्याच्या भांड्यात टाकलेले नाणे वर उचलल्यासारखे दिसते. 3, पाण्याने भरलेल्या विहिरीचा तळ उथळ दिसतो. 4, वाळवंटात निर्माण होणारे मुग्रजळ वातावरणीय अपवर्तनाचे उदाहरण आहे. अपवर्तनाची उदाहरणे: पाण्यात मासा जिथे असतो त्यापेक्षा वर दिसतो. अपवर्तनाची उदाहरणे: पाण्याच्या भांड्यात टाकलेले नाणे वर उचलल्यासारखे दिसते. अपवर्तनाचे उदाहरणे: पाण्याने भरलेला विहिरीचा तळ उथळ दिसतो. अपवर्तनाची उदाहरणे: वाळवंटात निर्माण होणारी मुग्रजळ. पुन्हा एकदा घेतले आपण, महत्त्वाचे आहेत. अपवर्तन व अपवर्तनामुळे घडणाऱ्या काही नैसर्गिक घटना. ताऱ्यांचे लुकलुकणे. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढत जाते. वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोड्याशा उंचीवर असल्याचे भासते. म्हणजे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलते व त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात. उदाहरणाद्वारे अपवर्तनांक कसा काढावा हे पाहूया. व्यस्त करून उत्तर काढावे. 1. हवेचा काच सापेक्ष अपवर्तनांक 2 किंवा 3 आहे तर काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक किती आहे? 1.5. नंबर 2. पाण्याचा हवा सापेक्ष अपवर्तनांक 4 किंवा 3 आहे तर हवेचा पाणी सापेक्ष अपवर्तनांक किती? तर उत्तर 0.75. हिऱ्याचे हवा सापेक्ष अपवर्तनांक 2 आहे तर हवेचा हिरा सापेक्ष अपवर्तनांक किती? उत्तर 0.4. आंशिक व संपूर्ण आंतरिक परावर्तन. जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होते. म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो त्यास आंशिक परावर्तन असे म्हणतात. संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे जेव्हा प्रकाश दुसऱ्या माध्यमात न जाता पूर्णतः पहिल्याच माध्यमात परावर्तित होतो त्या घटनेस संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात. संपूर्ण आंतरिक परावर्तन होण्यासाठी 2 अटी आवश्यक आहेत. 1. प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा. उदाहरणार्थ काच, हवा, पाणी, हवा. नंबर 2. आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असावा. क्रांतिक कोन जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा जर अपरिवर्तित कोनाचे माप 90 डिग्री असेल तर त्याच्या जोडीत असणाऱ्या आपाती कोनालाच क्रांतिक कोन असे म्हणतात. क्रांतिक कोनाचे मूल्य काढण्यासाठी सूत्र AN2 sin R. पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी I क्रांतिक कोन R 90 डिग्री म्हणजे sin A1N2 मिळून sin I म्हणजे क्रांतिक कोन छेदात sin 90 डिग्री मिळून sin I sin 90 डिग्री 1 आहे. काही माध्यमांचे क्रांतिक कोन हवा सापेक्ष क्रांतिक कोन आहेत. माध्यम 1 पाणी अपवर्तनांक 1.33 क्रांतिक कोन 48.75 डिग्री. क्राउन काच याचा अपवर्तनांक 1.52 क्राउन काच क्रांतिक कोन 41.14 डिग्री. घन फील्ड काच याचे अपवर्तनांक 1.62 घन फ्लिंट काच याचे क्रांतिक कोन 37.31 डिग्री. हिऱ्याचे अपवर्तनांक 2.42 हिरा क्रांतिक कोन 24.41 डिग्री. इंद्रधनुष्य त्यातील एक. इंद्रधनुष्य ही एक निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन व आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. संपूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे: 1. हिरा संपूर्ण आंतरिक परावर्तनामुळेच चकाकतो. संपूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे: 2. मुग्रजळ. संपूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे: 3. पाण्याखालील वस्तूंचा आरशासारखा आभास, उदाहरणार्थ मासा. संपूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे: 4. ऑप्टिकल फायबरमधील प्रकाशाचे प्रसारण. संपूर्ण आंतरिक परावर्तनाची उदाहरणे: 5. प्रिझममध्ये प्रकाशाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन होते. भिंग बघण्या अगोदर आरसा व भिंग यातील फरक पाहूया. भिंग यात प्रकाशाचे अपवर्तन होते. भिंगाला 2 नाभी असतात. भिंग पारदर्शक असते. नंबर 2. आरशामध्ये प्रकाशाचे परावर्तन होते. आरशाला एकच नाभी असते. आरसा अपारदर्शक असतो. भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. भिंग म्हणजे पारदर्शक पदार्थाचा असा तुकडा आहे ज्याच्या 2 पृष्ठभागांपैकी किमान एक पृष्ठ गोलाकार असून तो प्रकाश किरणांचा अपवर्तन करून त्यांना एकत्र किंवा विखुरतो. भिंगासंबंधित संकल्पना: 1. वक्रता मध्य. वक्रता मध्य भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगास 2 वक्रता केंद्र असतात. भिंगासंबंधित संकल्पना: 2. वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलापासून बनलेले असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना वक्रता त्रिज्या म्हणतात. भिंगासंबंधित संकल्पना: 3. मुख्य अक्ष. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. भिंगासंबंधित संकल्पना: 4. प्रकाशीय केंद्र. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षरावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. भिंगासंबंधित संकल्पना: 5. मुख्य नाभी. मुख्य नाभी भिंगाला 2 नाभी असतात. भिंगाचे 2 प्रकार पडतात. 1. बहिर्वक्र भिंग. 2. अंतर्वक्र भिंग. बहिर्वक्र भिंगातून प्रकाशाचे अपवर्तन. 1. बहिर्वक्र भिंग मधोमध फुगीर व कडेला निमुळते असते त्यालाच बहिर्वक्र भिंग म्हणतात. बहिर्वक्र भिंगाची नाभी वास्तव असते. बहिर्वक्र भिंगाच्या अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर अक्षावरील एका बिंदूत एकत्र येतात त्यामुळे बहिर्वक्र भिंगाला अभिसारी असे म्हणतात. बहिर्वक्र भिंगे पारदर्शक द्रव्यापासून बनलेली असतात. भिंगे अनेक प्रिझमचा संच असतात. भिंगामधून प्रकाशाचे अपवर्तन होते. बहिर्वक्र भिंगाने प्रतिमा मिळवण्यासाठी नियम 1. आपाती किरण, अपवर्तित किरण. यात नियम 1. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. नियम 2. जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. नियम 3. जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. बहिर्वक्र भिंगाने निर्माण होणाऱ्या प्रतिमा. वस्तूचे स्थान. नंबर 1. अनंत अंतरावर प्रतिमेचे स्थान F2 नाभीवर. अनंत अंतरावर प्रतिमेचा आकार अत्यंत लहान बिंदू स्वरूप. अनंत अंतरावर प्रतिमेचे स्वरूप वास्तव्य उलट. वस्तूचे स्थान 2. 2F1 च्या पलीकडे वक्रता मध्याच्या प्रतिमेचे स्थान F2 व 2F2 दरम्यान. 2F1 च्या पलीकडे वक्रता मध्याच्या प्रतिमेचा आकार लहान. याचे प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. वस्तूचे स्थान 3. 2F1 वर प्रतिमेचे स्थान 2F2 वर. 2F1 वर
प्रतिमेचा आकार वस्तू एवढीच. 2F1 वर प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. नंबर 4, F1 आणि 2F2 च्या दरम्यान प्रतिमेचे स्थान 2F2 च्या पलीकडे. F1 आणि 2F2 च्या दरम्यान प्रतिमेचा आकार मोठा. F1 आणि 2F2 च्या दरम्यान प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. नंबर 5, नाभी F1 वर प्रतिमेचे स्थान भिंगाच्या अलीकडे अनंत अंतरावर. नाभी 1 वर प्रतिमेचा आकार अत्यंत मोठी. नाभी F1 वर प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट. नंबर 6, F1 आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान म्हणजे नाभीय अंतराच्या आत प्रतिमेचे स्थान वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्या बाजूस. F1 आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान म्हणजे नाभीय अंतराच्या आत प्रतिमेचा आकार विशाल. F1 आणि प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान म्हणजे नाभीय अंतराच्या आत प्रतिमेचे स्वरूप आभासी सुलट. याचे निष्कर्ष: आभासी व वास्तव्य, सुलट व उलट किंवा वस्तूपेक्षा लहान, वस्तू एवढीच, वस्तूपेक्षा मोठी असू शकते. जेव्हा वस्तू भिंगासमोर नाभीय अंतराच्या आत ठेवली जाते तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा आभासी असून वस्तूपेक्षा मोठी असते. आभासी सुलटी व वस्तूपेक्षा मोठी. इतर: बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर भिंगांक भिंगाची शक्ती धन म्हणजे प्लस असते. केवळ दूरदृष्टिता असणारा व्यक्ती बहिर्वक्र भिंग वापरते प्लस धन. वृद्ध दृष्टिता यात दूरदृष्टिताही असते. बहिर्वक्र भिंग प्लस. वृद्ध दृष्टिता यात निकटदृष्टिताही असते. अंतर्वक्र भिंग ऋण. यालाच द्विनाभीय भिंग असेही म्हणतात. परत एकदा: वृद्ध दृष्टिता दूरदृष्टितातही असते. बहिर्वक्र भिंग प्लस. वृद्ध दृष्टिता निकटदृष्टितातही असते. अंतर्वक्र भिंग मायनस. आंतरवक्र भिंग. आंतरवक्र भिंग मधोमध खोलगट व कडेला जाड असते. आंतरवक्र भिंगाची नाभी आभासी असते. आंतरवक्र भिंगामुळे फक्त आभासी प्रतिमाच मिळते, ती नेहमी वस्तूपेक्षा लहान असते. आंतरवक्र भिंग या भिंगाच्या अक्षाला समांतर असणारे प्रकाशिलीकरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात, त्यामुळे अशा भिंगांना अपसारी भिंग असे म्हणतात. आंतरवक्र भिंगाचे नाभीय अंतर भिंगांग भिंगशक्ती हे ऋण असतात. केवळ निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. म्हणजे निकटदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगांचा चष्मा वापरतात. एका विद्यार्थ्याच्या डोळ्याचा नंबर 1.5 आहे तर त्याला केवळ निकटदृष्टिता दोष असतो आणि तो दूर करण्यासाठी त्याने अंतर्वक्र भिंगांचा चष्मा वापरावा. भिंगांग 1 नाभीय अंतर मीटरमध्ये. नाभीय अंतर 1 भिंगांग मीटरमध्ये. अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमाचे नियम 1. जर आपातिक किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांचे नियम 2. जर आपातिक किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा. नंबर 1. वस्तूचे स्थान अनंत अंतरावर. प्रतिमेचे स्थान नाभी F1 वर. अनंत अंतरावर प्रतिमेचा आकार खूप लहान बिंदू स्वरूप. अनंत अंतरावर आभासी व सुलट प्रतिमेचे स्वरूप. नंबर 2. प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतरावर यात कुठेही प्रतिमेचे स्थान. प्रकाशीय केंद्र O व नाभी F1 च्या मध्ये. प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतरा यात कुठेही प्रतिमेचा आकार लहान. प्रकाशीय केंद्र O व अनंत अंतर यात कुठेही प्रतिमेचे स्वरूप आभासी व सुलट. भिंगांसाठी संकेत चिन्ह आकृती पाहून घ्या. कार्टेशियन चिन्ह संकेत. भिंगांचे सूत्र
वस्तूचे अंतर u, प्रतिमेचे अंतर v व भिंगाचे नाभीय अंतर f यांचा परस्पर संबंध दाखविणारे सूत्र म्हणजे भिंगांचे सूत्र होय. भिंगांचे सूत्र 1/, प्रतिमेचे अंतर म्हणजे v मायनस 1/, वस्तूचे अंतर म्हणजे u मिळून 1/, नाभीय अंतर म्हणजे f, विशालन m. भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे h2 वस्तूच्या उंचीचे h1 असणारे गुणोत्तर होय. भिंगामुळे होणारे विशालन हे वस्तूचे अंतर u व प्रतिमेचे अंतर v यांच्याशी पण संबंधित आहे. विशालन म्हणजे m, प्रतिमेचे अंतर v, वस्तूचे अंतर u. भिंगांची शक्ती. आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती म्हणतात. भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते. भिंगाच्या शक्तीचे एकक डायाप्टर आहे. एक डायास्टर म्हणजे 1 fm होय. भिंगाच्या शक्तीचे एकक म्हणजे डायाप्टर आहे. पुन्हा एकदा महत्त्वाचे, भिंगाच्या शक्तीचे एकक डायाप्टर आहे. भिंगाचा संयोग. नाभीय अंतरे f1 व f2 असलेली दोन्ही भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास संयोगामुळे त्याचे परिणामी नाभीय अंतर f होते. पुढील सूत्राने दाखवितात. 1 f मिळून 1 f1 प्लस 1 f2. दोन भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास त्याच्या संयोगी भिंगांची शक्ती ही दोन्ही भिंगाच्या शक्तीच्या बेरजे एवढी असते. p1 प्लस p2. भिंगांचे उपयोग. 1. बहिर्वक्र भिंगांचे उपयोग. त्यातील 1. बहिर्वक्र भिंगाचा उपयोग दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चष्म्यात बहिर्वक्र भिंगांचे उपयोग होते. बहिर्वक्र भिंगांचे उपयोग. 2. साधा सूक्ष्मदर्शक. साधा सूक्ष्मदर्शक यात कमी नाभीय अंतराच्या बहिर्वक्र भिंगाने एखाद्या सूक्ष्म वस्तूची तिच्यापेक्षा मोठी, आभासी व सुलट प्रतिमा तयार होते, त्याला साधा सूक्ष्मदर्शक म्हणतात. साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक म्हणतात. साधा सूक्ष्मदर्शक याचा वापर करून वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवतात येते. याचा पुन्हा साधा सूक्ष्मदर्शक याचा वापर घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, रत्नांची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक याचा वापर होतो. बहिर्वक्र भिंगांचे उपयोग. 3. संयुक्त सूक्ष्मदर्शक. याचा वापर रक्तकणिका, प्राणी व वनस्पती पेशी, बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव यासारख्या अतिसूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर होतो. संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नैत्रिका व पदार्थ भिंग अशा 2 बहिर्वक्र भिंगांपासून बनलेला असतो. बहिर्वक्र भिंगांचे उपयोग. 4. दूरदर्शी किंवा दुर्बीण. याचा वापर अतिदूरची वस्तू स्पष्टपणे व विशालित स्वरूपात तसेच बारक्या व्याससह पाहण्यासाठी वापरतात. दूरदर्शी किंवा दुर्बीण याचे उदाहरण तारे, ग्रह यासारख्या खगोलीय वस्तू पाहण्यासाठी. दूरदर्शकाचे 2 प्रकार असतात. नंबर 1. अपवर्तनी दूरदर्शक भिंगांचा वापर केला जातो. 2. परावर्ती दूरदर्शक आरसे व भिंग या दोन्हीचाही वापर केला जातो. बहिर्वक्र भिंगांचे उपयोग. 5. प्रकाशीय उपकरणे. बहिर्वक्र भिंगांचा उपयोग कॅमेरा, प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक यात होतो. भिंगांचे उपयोग. 2. अंतर्वक्र भिंगांचे उपयोग. त्यातील 1. निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्वक्र भिंगांचा उपयोग केला जातो. अंतर्वक्र भिंगांचे उपयोग. 2. वैद्यकीय उपकरणे. स्कॅनर व CD प्लेयर या उपकरणात लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणाचे कार्य उत्तम रीतीने चालण्यासाठी त्यात अंतर्वक्र भिंगांचा वापर करतात.
आंतरवक्र भिंगांचे उपयोग 3. दरवाजावरील नेत्रदर्शिका हे छोटे संरक्षक उपकरण, यात एक किंवा अधिक आंतरवक्र भिंगांचा वापर करतात. आंतरवक्र भिंगांची उपयोग 4. विजेच्या बल्बाद्वारे निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी त्यात आंतरवक्र भिंगांचा वापर करतात. आंतरवक्र भिंगांचे उपयोग 5. कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी यात बहिर्वक्र भिंग वापरतात, पण मिळणाऱ्या प्रतिमांचा दर्जा उत्तम मिळवण्यासाठी या उपकरणात नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगात आंतरवक्र भिंगाचाही उपयोग करतात. यावरील गणितीय उदाहरणे सोडवताना लक्षात ठेवा. बहिर्वक्र भिंगांचा भिंगांक हा प्लस असतो, तर अंतर्वक्र भिंगांचा भिगांक मायनस असतो. पुन्हा एकदा, बहिर्वक्र भिंगांचा भिगांक हा प्लस म्हणजे धन असतो, तर अंतर्वक्र भिंगांचा भिगांक मायनस असतो म्हणजे ऋण असतो. नाभीय अंतर नेहमी मीटरमध्ये असते. जरी प्रश्नात सेंटीमीटर दिले असले तरी मीटरमध्ये करून प्रश्न सोडवावा. एका बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर प्लस 25 सेंटीमीटर आहे. त्याचा भिगांक काढा. उत्तर भिगांक काढायला सांगितलेला आहे, त्यामुळे भिंगांचे सूत्र 1 FM मिळून 1 25 सेंटीमीटर मिळून 1 0.25 मीटर. याचे उत्तर 4D आहे. म्हणजे एका बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर प्लस 25 सेंटीमीटर आहे. त्याचा भिगांक 4D आहे. नंबर 2. एका भिंगांचा भिगांक प्लस 4D आहे. त्या भिगांकाचे नाभीय अंतर काढा. उत्तर भिगांकाचे नाभीय अंतर 1 भिगांक मिळून 1/4 मीटर मिळून 0.25 सेंटीमीटर. त्याचे नाभीय अंतर 25 सेंटीमीटर आहे. एका भिंगाचा भिगांक प्लस 4D आहे. त्या भिंगांचे नाभीय अंतर 25 सेंटीमीटर आहे. नंबर 3. एका आंतरवक्र भिंगांचे नाभीय अंतर -25 सेंटीमीटर आहे, तर त्याचा भिगांक काढा. उत्तर भिगांकाचे सूत्र 1/FM मिळून 1/-25 सेंटीमीटर मिळून 1/-0.25 मीटर मिळून त्याचे उत्तर -4D. म्हणजे एका आंतरवक्र भिंगाचे नाभीय अंतर -25 सेंटीमीटर आहे, तर त्याचा भिगांक -4D आहे. नंबर 4. एका अंतर्वक्र भिंगाचा भिगांक -2D आहे, तर त्या भिंगांचे नाभीय अंतर काढा. भिंगांचे नाभीय अंतर 1 भिगांक मीटर 1/-2 मीटर मिळून -0.5 मीटर मिळून -50 सेंटीमीटर. म्हणजे एका आंतरवक्र भिंगांचा भिगांक -2D आहे, तर त्या भिंगांचे नाभीय अंतर -50 सेंटीमीटर आहे. मानवी डोळा व त्यातील भिंगांचे कार्य. मानवी डोळा हा खालील भागांनी बनलेला आहे, ते पाहूया. 1. पारपटल. पारपटल मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला पारपटल म्हणतात. या पारपटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. पारपटल यात डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. नंबर 2. बुबुळ. बुबुळ पारपटलाच्या मागे गडद मांसल पडदा काळा भाग असतो, त्यालाच बुबुळ म्हणतात. बुबुळ यात वेगवेगळ्या लोकांचे बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात, घारे, काळे इत्यादी. बुबुळ हे बाहुलीवर नियंत्रण ठेवते. नंबर 3. डोळ्यांची बाहुली. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते, त्यालाच डोळ्याची बाहुली म्हणतात. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण
नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली उपयुक्त असते. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीची आकुंचन होते, तर कमी प्रकाशात बाहुली प्रसरण पावते. नंबर 4 भिंग. डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्वक्र स्फटिकमय भाग असतो, त्यास भिंग म्हणतात. हे भिंग त्याच्या नाभीय अंतराची सूक्ष्म अदलाबदल करते. या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव व उलट प्रतिमा तयार होते. नंबर 5 दृष्टीपटल. दृष्टीपटल यावर प्रतिमा ही वास्तव व उलट तयार होते. दृष्टीपटल हा पडदा प्रकाश संवेदनशील असतो. दृष्टीपटल यात प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात. त्या पेशी शुंकपेशी या पेशी तेजस्वी प्रकाशाला संवेदनशील असतात व विविध रंगांची हे जाणीव करून देतात. नंबर 2 दंडपेशी. दंडपेशी या पेशी अंतरात मदत करतात. मानवी डोळ्याबाबत अधिक माहिती. नाभीय अंतरावर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती म्हणतात. निरोगी डोळ्याकरिता व डोळ्याचे स्नायू शिथिल असताना नाभीय अंतर 25 सेंटीमीटर असते. दूरवरच्या अनंत अंतरावरच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग चपटे होते व भिंगांचे नाभीय अंतर वाढते, तर जवळची वस्तू बघताना डोळ्यांचे भिंग फुगीर होते व भिंगांचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळे दोन्ही वेळेस डोळ्यातील आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न घेता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर असते. सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर. डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणतात. निरोगी मानवी डोळ्यासाठी हे अनंत अंतरावर असते. नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो. मानवी डोळ्यात भिंगांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. भिंगांचे नाभीय अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तूची डोळा समायोजन करतो. निरोगी डोळ्याकरिता स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगांचे नाभीय अंतर 2 सेंटीमीटर असते. डोळ्यांच्या भिंगांचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतील पडद्यावर असतो. दृष्टीदोष व त्यावरील उपाय. काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाही. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. अपवर्तन दोष पहिला लघु दृष्टी किंवा निकट दृष्टी. अपवर्तन दोष दुसरा दूरदृष्टिता. अपवर्तन दोष तिसरा वृद्ध दृष्टिता. नंबर 1 लघु दृष्टी किंवा निकट दृष्टिता. या दोषात नेमकं काय होतं? लघु दृष्टी किंवा निकट दृष्टिता या दोषात मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरची वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता या दोषावर उपाय. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र भिंगाचा ऋण म्हणजे मायनस चष्मा वापरून निराकरण करता येते. निकट दृष्टिता दोषाची 2 कारणे आहेत. नंबर 1 डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगांची अभिसारी शक्ती जास्त असते. निकट दृष्टिता दोषाची दुसरी कारणे. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढते. नंबर 2 दूरदृष्टिता. दूरदृष्टिता याच्या दोषात नेमकं काय होतं? दूरदृष्टिता या दोषात मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याच्या निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. दूरदृष्टिता
या दोषावर उपाय: दूरदृष्टिता ये योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्वक्र भिंगांचा प्लस चष्मा वापरून दोष घालवता येतो. बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर धन असते. दूरदृष्टिता दोषाची कारणे: नंबर 1, डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगांची अभिसारी शक्ती कमी असते. दूरदृष्टिता दोषाची कारणे: 2, नेत्र गोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर कमी होते. नंबर 3, वृद्ध दृष्टिता हा दोष केव्हा निर्माण होतो? वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते, म्हणजेच डोळ्यामधील भिंगांचे स्नायू भिंगांचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात, तेव्हा वृद्धदृष्टिता निर्माण होते. वृद्धदृष्टिता यात वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरकतो, त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. वृद्धदृष्टिता यात काही वेळा त्यांना दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. वृद्धदृष्टिता दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगांची आवश्यकता असते. त्यात वरचा भाग अंतर्वक्र भिंगांचा मायनस असून निकटदृष्टिता दोष दूर करतो व खालचा भाग बहिर्वक्र भिंग प्लस असून दूरदृष्टिता दोष दूर करतो. वृद्धदृष्टिता हे काही वेळा त्यांना दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. दृष्टी सातत्य: वस्तूची प्रतिमा मानवी नेत्रभिंगामुळे दृष्टिपटलावर निर्माण होते व आपणास वस्तूचे दर्शन होते. वस्तू डोळ्यासमोर निघून गेल्यावरही काही काळ 1/16 सेकंद तिची प्रतिमा दृष्टिपटलावर टिकून राहते, यालाच दृष्टी सातत्य म्हणतात. आणि दृष्टी सातत्य हे 1/16 सेकंद असते. 1/16 सेकंद. उदाहरणे: दृष्टी सातत्य याची उदाहरणे: 1, दूरदर्शन संच आणि चलचित्रपट यांचे कार्य दृष्टी सातत्यावर आधारित आहे. चलचित्रपटात वर एका सेकंदाला 20 छायाचित्रापेक्षा जास्त फ्रेम्स आपल्या डोळ्यासमोरून जातात, त्यामुळे आपल्याला चित्राची सलग जाणीव होते. दृष्टी सातत्य 2 याची उदाहरणे: 2, अगरबत्ती पेटवून ती गोल फिरवली असता आपणास गोल वर्तुळ निर्माण झाल्यास भास होतो. दृष्टी सातत्य याचे उदाहरण: 3, फिरता पंखा त्याचे पाते 3 असताना आपणास एका वर्तुळ निर्माण झाल्याचा भास होतो. दृष्टी सातत्य याचे उदाहरण नंबर 1 महत्त्वाचे: दूरदर्शन संच आणि चलचित्रपट याचे कार्य दृष्टी सातत्यावर आधारित आहे. चलचित्रपटात वर एका सेकंदाला 20 छायाचित्रापेक्षा जास्त फ्रेम्स आपल्या डोळ्यासमोरून जातात, त्यामुळे आपल्याला चित्राची सलग जाणीव होते. प्रकाशाचे विकिरण: प्रकाशाचे विकिरण: जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणावर पडतो तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. प्रकाशाचे विकिरण यात वातावरणातील सूक्ष्म धूलिकणामुळे हे घडून येते. प्रकाशाचे विकिरण यात लॉर्ड रॅले यांच्या मतानुसार कोणत्याही रंगाच्या प्रकाशाचे विकिरण हे त्याच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. प्रकाशाचे विकिरण: ज्या प्रकाशाची तरंगलांबी जास्त त्याचे विकिरण कमी होते. उदाहरणार्थ लाल प्रकाश. ज्याचे विकिरण कमी होते तो प्रकाश दूरवर पोहोचतो, म्हणून इंडिकेटर वाहनांवर लाल रंगाचे लावतात. ज्याची तरंगलांबी कमी असते ते किरण जास्त प्रमाणात विखुरतात, त्यामुळे दूरपर्यंत पोहोचू शकत नाही. उदाहरणार्थ जांभळा. ज्याचे विकिरण कमी होते तो प्रकाश दूरवर पोहोचतो, म्हणून इंडिकेटरवर वाहनांवर लाल रंगाचे लावतात. लॉर्ड रॅले यांच्या मतानुसार कोणत्याही रंगाच्या प्रकाशाचे विकिरण हे त्यांच्या तरंगलांबीवर अवलंबून असते. प्रकाशाचे विकिरण याची उदाहरणे: 1,
सूर्य उगवताना किंवा मावळताना भडक लाल दिसतो. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 2. समुद्राचे पाणी निळसर रंगाचे दिसते. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 3. पृथ्वीवरून अवकाश निळ्या रंगाचे दिसते. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 4. दिवसाचा उजेड हे देखील विकिरणाचे उदाहरण आहे. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 5. वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन यासारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते, म्हणून आकाश निळे दिसते. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 6. अवकाशवीरांना मात्र परग्रहावर गेल्यास अवकाश काळ्या रंगाचे दिसते, कारण तिथे वातावरण नसते, धूलिकण नसतात, म्हणून विकिरण नाही. प्रकाशाचे विकिरण उदाहरणे 7. झोपडीतील कवडशामध्ये दिवसा धूलिकिरण दिसतात. पुन्हा एकदा, ज्याचे विकिरण कमी होते तो प्रकाश दूरवर पोहोचतो, म्हणून इंडिकेटर वाहनावर लाल रंगाचे लावतात. प्रकाशाचे अपस्करण म्हणजे ज्या भौतिक घटनेमध्ये त्रिकोणी प्रिझमवर पांढरी प्रकाश शलाका पडू दिली असता तिचे विचलन होऊन प्रिझमच्या दुसऱ्या पृष्ठभागामधून बाहेर पडलेल्या किरणाचे वेगवेगळ्या 7 रंगांमध्ये पृथक्करण होऊन एक सप्तरंगी वर्णपट निर्माण होतो. या भौतिक घटनेला प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वात प्रथम सूर्यप्रकाशापासून 7 रंग वेगवेगळे मिळवण्यासाठी त्रिकोणी प्रिझम म्हणजे लोलक वापरला. न्यूटनने प्रकाशावर दी ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हेही सर्वात प्रथम न्यूटन यांनी सांगितले. आपले डोळे ज्या प्राण्यांना संवेदनशील आहे त्या प्रकाशाची तरंगलांबी -400 nm ते 700 nm च्या दरम्यान असते. त्याला दृश्य प्रकाश म्हणतात. ज्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी त्याचे विचलन सर्वात जास्त असते. उदाहरणार्थ जांभळा, तरंगलांबी 400 nm. ज्या रंगाची तरंगलांबी जास्त त्याचे विचलन कमी असते. उदाहरणार्थ तांबडा, तरंगलांबी 700 nm. तरंगलांबीनुसार उतरता क्रम नंबर 1 तांबडा, 2 नारंगी, 3 पिवळा, 4 हिरवा. तरंगलांबीनुसार उतरता क्रम 5 निळा, 6 पारवा, 7 जांभळा. प्रकाश किरण प्रिझमवर पडला असता त्याचे 2 वेळा अपवर्तन होते. एका प्रिझममुळे मिळणारी वर्णपंक्ती दुसऱ्या उलट ठेवलेल्या प्रिझमवर घेतली तर 7 रंगाचे पुन्हा एकत्रीकरण होऊन एक पांढरा प्रकाश किरण तयार होईल. पुन्हा एकदा, आपले डोळे ज्या प्राण्यांना संवेदनशील आहे त्या प्रकाशाची तरंगलांबी 400 nm ते 700 nm च्या दरम्यान असते. त्याला दृश्य प्रकाश म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात दिसणारे इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करणाचे उदाहरण आहे. इंद्रधनुष्य म्हणजे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन व अंतरिम परावर्तन यांचा संगम होय. ते इंद्रधनुष्य नेहमी सूर्याच्या विरुद्ध बाजूला दिसते. इंद्रधनुष्यात एकूण 7 रंग असून एकाच वेळी 2 इंद्रधनुष्य दिसू शकतात. तसेच प्राथमिक इंद्रधनुष्यात बाहेरील बाजूला लाल रंग असतो व आतील बाजूस जांभळा रंग असतो. द्वितीयक इंद्रधनुष्यात जांभळा रंग बाहेरून असतो तर तांबडा रंग आतल्या बाजूस असतो. ढगातील सूक्ष्म जलकण त्रिकोणी प्रिझमप्रमाणे कार्य करतात. जेव्हा या थेंबात प्रकाश किरण घुसतो तेव्हा पाण्याचे थेंब प्रकाशाचे अपवर्तन करतात. पाण्याच्या थेंबामध्ये एखादा आंतरिक परावर्तनातही होते व प्रकाश बाहेर पडताना त्याचे अपस्करण होते. दृश्य प्रकाश, अदृश्य प्रकाश, अवतरक्त किरण. दृश्य प्रकाश हे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा, जंबूपार किरण. तरंगलांबी, अदृश्य प्रकाश, अवरक्त किरण याची तरंगलांबी.
कमी होत जाते, वाढत जाते वारंवार. तरंगलांबी कमी होत जाते आणि वारंवारिता वाढत जाते. याचा अर्थ असा की तांबड्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त व त्यानंतर नारंगी रंगाची, त्यानंतर पिवळा, अशा प्रकारे सर्वात कमी जांभळ्या रंगाची तरंगलांबी आहे. त्याचप्रमाणे वारंवारिता ही जांभळ्या रंगाची सर्वात जास्त आहे, त्यानंतर पारवा, त्याच्यापेक्षा कमी, अशा प्रकारे कमी कमी होत सर्वात कमी वारंवारिता तांबड्या रंगाची आहे.